जिल्हा हिंदू एकता संघटनेच्या वतीने आमदार अबू आझमी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामध्ये राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। राजकीय पक्षांचा सर्वसामान्य नागरिकांमध्येही या विधानविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा हिंदू एकता संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला। धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहाबाहेर हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अबू आझमी यांच्या पोस्टला जोडे मारून निषेध आंदोलन केले। यावेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते हिरामन गवली यांनी नाव न घेता काँग्रेसवरही टीका केली। गेल्या 70 वर्षांत खरा इतिहास लपवणाऱ्या शासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो, असे ते म्हणाले। दरम्यान महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनात हिंदू एकता संघटनेचे हिरामन अप्पा गवली, पवन जाजू, विजय पाच्छापूरकर, अनिल थोरात, भूषण गवली, तुषार भागवत, आना खेमनार, जयवंत वानखेडकर, रमेश थोरात तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत अबू आझमी यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंगजेबाने क्रूर हत्या केली। आमच्या हिंदू धर्मियांच्या अनेक माता भगिनींच्या इज्जती लुटल्या, मंदिरं तोडली, देवालये तोडली आणि म्हणून हा इतिहास आजपर्यंत लपवलेला होता। परंतु छावा चित्रपट हा दाखल झाल्यानंतर खरा इतिहास जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील एक आमदार समाजवादी पार्टीचा अबू आझमी याने या विषयावर विधानसभेमध्ये आपलं मत मांडताना असं बोलला की हा इतिहास खोटा दाखवला आहे आणि औरंगजेब हा चांगल्यापैकी शासक होता, असं औरंगजेबाला मोठा करणारा आणि आमच्या धर्माचा राजांचा अपमान करणारा, क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाला चांगलं मानलं। म्हणून या विरोधामध्ये धुळे जिल्हा हिंदू एकता संघटनेच्या वतीने आम्ही छावा चित्रपट ज्या ठिकाणी लागलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून औरंग्याचे खुद्दारों को जूते मारो सालों को आणि या ठिकाणी माता भगिनींनी सुद्धा संतापामध्ये या ठिकाणी जोडे मारलेले आहेत। जनतेच्या मनामध्ये या विषयामध्ये खूप मोठी चीड आहे आणि म्हणून गेली 70 वर्षामध्ये ज्यांनी खरा इतिहास लपवला त्या शासनाचाही आम्ही निषेध करतो। परंतु काल रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई महायुती सरकारने केलेली आहे। एवढ्यावरच न थांबता या हरामखोराला विधानसभेतून बडतर्फ करावं अशी आम्ही विनंती करीत आहोत आणि महायुती सरकारने त्याला विधान भवनामधून हा काळ संपेपर्यंत बडतर्फ केलेला आहे। त्याचं आम्ही या शासनाचे मनपूर्वक आभार मानतो, परंतु त्यालाच पूर्णपणे आमदारकी पद रद्द करण्यात यावं आणि यानंतर अशा देशद्रोह्यांना, धर्मद्रोह्यांना कुठेही निवडणुकीमध्ये उभे राहता येणार नाही असाही ठराव करण्यात यावा अशी आम्ही विनंती करीत आहोत।